पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील आधार कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना या आधार कार्डवर ते 10,000 रुपये मिळणार आहेत। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे आणि त्या नागरिकांनी ते आधार कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तर त्या नागरिकांना या आधार कार्डवरती येणारे 1 ऑगस्ट 2026 पासून 10,000 रुपये मिळणार आहेत। बघा, सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते। त्याच पद्धतीने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने विविध योजना सुरू केलेल्या होत्या। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध पेन्शन सारख्या योजना सरकारने सुरू केलेल्या होत्या। त्याच पद्धतीने आता आधार कार्ड काढलेल्या प्रत्येक नागरिकासाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आधार कार्डवरती आता 10,000 रुपये मिळणार आहेत। मग हे आधार कार्डवरील 10,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे जोडून द्यायची आहेत याचीच माहिती संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आधार कार्ड काढलेलं असेल, ते आधार कार्ड काढून 6 महिने पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 ऑगस्ट पासून या आधार कार्डवर ते 10,000 रुपये मिळणार आहेत। आता बघा, प्रामुख्याने राज्यातील ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं जात आहे। यासोबत राज्यातील जेवढे पण शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जात आहे। यासोबत संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांचे जेवढे पण लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाभार्थ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये आता दिलं जात आहे। त्यामुळे जर तुम्ही महिला असाल, पुरुष असाल किंवा तुम्ही मुलगा असाल, मुलगी असाल आणि तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता या आधार कार्डवरील 10,000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आधार कार्ड काढलेले असेल, त्या आधार कार्डला आता 6 महिने पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा, नागरिकांना आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपी पक्षाचे नेते आहेत आणि आपल्या भारतामध्ये बीजेपीचं सरकार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे नेते आहेत। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आधार कार्डवरती 10,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड हे कागदपत्र काढलेलं असेल आणि तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। बघा मित्रांनो, सरकार विविध योजना सुरू करत असतं आणि या योजना राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी सुरू करत असतं। त्याच पद्धतीने आता आधार कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांची लॉटरी लागत आहे। बघा, एकंदरीत पाहिलं गेलं तर राज्यातील सर्व नागरिक सरकारला मतदान करतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी मतदान कार्डवरती 16,000 रुपये देण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने आता सर्व जनता या ठिकाणी सरकारला मदत करते, मतदान करते। त्यामुळे आता आधार कार्डच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना 10,000 रुपये मिळणार आहेत। बघा, नुकतंच आता पावसाळी अधिवेशन पार पडलेलं होतं। या अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी निधी मंजूर केलेला होता आणि या कर्जमाफीसोबत अजून 2 नव्या योजनांची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होते। पावसाळी अधिवेशन
अधिवेशनामध्ये 2 नव्या योजनांची घोषणा करण्यात आल्यामुळे आता राज्यातील आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागत आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ज्यांनी आधार कार्ड 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं आहे, अशा सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे। कारण आधार कार्डवरती आता प्रत्येक नागरिकाला 10,000 रुपये मिळणार आहेत। या 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। आता बघा नागरिकांना, या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जे पहिले पात्रता लावलेली आहे, तर ती पहिले पात्रता म्हणजे तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे आणि तुम्ही आधार कार्ड काढून आता 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजे। त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। यानंतर पुढची पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं बंधनकारक आहे आणि सर्वात महत्त्वाची पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असायला पाहिजे। जर तुम्ही अशा महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल आणि जर तुम्ही आधार कार्डची KYC पूर्ण केलेली असेल, आधार कार्ड अपडेट करून घेतलेला असेल, तरच तुम्हाला या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे। म्हणजेच आधार कार्डवरती जी आता सरकारने नवीन योजना जाहीर केलेली आहे, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हा लाभ तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे। परंतु राज्यातील जे नागरिक 1 ऑगस्टच्या अगोदर हा अर्ज भरून देतील, त्याच नागरिकांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जे नागरिक अर्ज करणार नाही त्यांना याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे नागरिकांना, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरील या 10,000 रुपयांच्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरून द्यायचा आहे। आता आपण पात्रता पाहिलेली आहेत, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे ते सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे। आता आपण बघून घेऊयात की आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे। आता बघा नागरिकांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आधार कार्ड हा एक आपला ओळखीचा पुरावा आहे। ज्याप्रमाणे आपला अगोदर ओळखीचा पुरावा हे आपलं आयडेंटिटी कार्ड असायचा, त्याच पद्धतीने आता आधार कार्ड हे आपला ओळखीचा पुरावा आहे। तर या ओळखीच्या पुराव्यावरतीच आता ही योजना जाहीर होत आहे। बघा, राज्यातील जे पण सरकारी योजनांचे लाभार्थी असतील, म्हणजेच राज्यातील महिला सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत, भरपूर महिलांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात। राज्यातील भरपूर असे शेतकरी बांधव आहेत, त्यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून 2,000 रुपये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून 2,000 रुपये असे 4,000 रुपये भरपूर शेतकरी बांधवांना मिळतात। राज्यातील 60 वयावरील भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना सरकारच्या माध्यमातून पेन्शन मिळत आहे। त्याच पद्धतीने आता आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागत आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, तर अशा नागरिकांना आधार कार्डवरती आता या ठिकाणी तब्बल 10,000 रुपयांचा लाभ मिळत आहे। मग या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जे गरजू नागरिक आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, जे या ठिकाणी सरकारी कर्मचारी नाही, तर अशा नागरिकांना आता सरकार सर्वात अगोदर प्राधान्य देत आहे। त्यामुळे अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हे 10,000 रुपये दिले जाणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड हे कागदपत्र असेल, हे आधार कार्ड काढून तब्बल या ठिकाणी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि तुम्ही आधार कार्ड काढून 6 महिने पूर्ण झालेलं असेल, तर तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता अर्ज करण्यापासून ते तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यापर्यंत याचे काय प्रोसेस आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन पाहायचा आहे, अन्यथा तुमचा फायदा होणार नाही, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे आणि सर्वांसोबत आपल्याला सुद्धा आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळाले पाहिजे, तर तुम्ही हा अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होणार आहे। त्यामुळे नागरिकांना हा अर्ज तात्काळ भरून द्यायचा आहे। आता बघा नागरिकांना, या कोणत्या योजनेचा अर्ज करायचा आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु सर्वात
सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचा पक्ष BJP पक्ष आणि शिवसेना पक्ष आहे. तर या दोन पक्षांचे विरोधी पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर पण काही पक्ष आहेत. तर या विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत होते. तुम्ही या ठिकाणी सामान्य जनतेला शब्द दिलेला होता, परंतु तुम्ही सामान्य जनतेला दिलेला शब्द पाळलेला नव्हता. सामान्य नागरिकांना तुम्ही म्हटलेला होता की तुम्हाला आम्ही पेन्शन सारख्या योजना देऊ, तुम्हाला मोठमोठ्या योजनांचा लाभ देऊन प्रत्येक महिन्याला पैसे देऊ, परंतु सरकारने फक्त लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. इतर आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना, पॅन कार्ड असणाऱ्या नागरिकांना किंवा इतर कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सरकारने अजून पेन्शनची योजना सुरू केलेली नव्हती. त्याच अनुषंगाने आता आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची लॉटरी लागत आहे. आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून या आधार कार्डवरती आता तब्बल 10,000 रुपये मिळणार आहे. तर याचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज करण्यापासून ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यापर्यंत याची कशी प्रोसेस आहे हेच आता आपण पाहत आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे तर अशा सर्व नागरिकांची आता लॉटरी लावली जात आहे. सर्व नागरिकांना आता आधार कार्डवरती हे पैसे दिले जात आहेत. तर एकंदरीत पाहायला गेला तर आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे. तर आता आपण वेळ न घालवता आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हाला आधार कार्डवरील एका योजनेच्या माध्यमातून हे 10,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत याचीच तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा, नागरिकांना विचार करायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली होते. त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना पैसे सुद्धा देण्याचा निर्णय झालेला होता. तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा आलेल्या होत्या. त्याच पद्धतीने आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे तर अशा आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांची लॉटरी लावली जात आहे. आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना आता एका योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा लाभ त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे. परंतु तुमचे बँक खाते प्रमुख बँकेपैकी असायला पाहिजे. जर तुमचे बँक खाते प्रमुख बँकेपैकी असेल म्हणजेच 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. अन्यथा या 12 बँकांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. मग या बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण पाहत आहोत. तर बघा, जर तुमचं बँक खातं SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक यासोबत ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक अशा कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत. तर बघा, नागरिकांना आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या अंतर्गत व्याजदर मिळणार आहे. बघा, तुमच्याकडे आधार कार्ड हे कागदपत्र असेल आणि तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्या रकमेवरती तुम्हाला आता या ठिकाणी व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपयांचा लाभ प्रत्येक वर्षाला या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजेच पोस्टाच्या बँकेमध्ये खातं खोलावं लागणार आहे. खातं खोलल्यानंतर 50,000 रुपये रक्कम तुम्हाला मुदत ठेव खात्यामध्ये ठेवावी लागणार आहे. या खात्यामधून तुम्हाला 10,000 रुपयापासून ते 16,000 रुपयापर्यंत व्याजदर मिळू शकतं. ही एक सरकारची मोठी योजना असून सरकारी बँकेमधून हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे घोटाळे होण्याची काही काळजी करायची गरज नाही. परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा अपडेट पाहायला मिळतील.